नमस्कार. चला तर मग आज आपण बनवूयात मोकळी सुटसुटीत आणि टेस्टी व्हेज बिर्याणी, ती पण अगदी सोप्या पद्धतीने. ही बिर्याणी खूपच चवदार बनते. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. बाउलमध्ये मी अर्धा बाउल दही घेतले. त्याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे. 1 चमचा बिर्याणी मसाला, 1 चमचा गरम मसाला, हळदी पावडर आणि 1.5 चमचा मालवणी मसाला, चवीप्रमाणे मीठ. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये भाज्या घालायच्या. आपल्या आवडीच्या ज्या भाज्या आहेत त्या याच्यामध्ये घालून घ्यायच्या आणि हे व्यवस्थित मिक्स करून मॅरिनेशनसाठी 20 ते 25 मिनिटं ठेवून द्यायच्या. ही मी इथे एक जाळी घेतली आहे. त्याच्यामध्ये खडे गरम मसाले घालून घ्यायचे. हिरवी वेलची, दालचिनी, मसाला वेलची, लवंग, काळी मिरी हे सर्व ह्या जाळीमध्ये घालून घ्यायचं. झाकण लावून बंद करायचं. ही जाळी मी 100 रुपयाला घेतली आणि खूपच छान आहे. कोणत्याही पदार्थात आपण मसाले घातले तर ते इकडे तिकडे जातात. जाळीमध्ये मसाले घातले आणि ही जाळी आपण कोणत्याही पदार्थामध्ये टाकली तर ते मसाले इकडे तिकडे होत नाहीत. ही जाळी आपल्याला जशीच्या तशी परत काढता येते. त्यामुळे ही खूपच उपयोगी आहे. मी ही हंडीमध्ये घालून घेतले. त्या हंडीमध्ये चवीप्रमाणे मीठ, तेजपत्ता, तेल आणि लिंबाचा रस घालून घेतला आहे. ती लिंबाची साल पण त्याच्यातच टाकायची आणि झाकण ठेवायचं. कढईमध्ये तेल गरम करून कांदा फ्राय करून घ्यायचा. कढईमध्ये तेल गरम केल्यानंतर थोडंसं मीठ घातलं आहे आणि मग कांदा घातला आहे. मीठ घातल्यामुळे कांदा छान कुरकुरीत होतो आणि तो तेलकटही होत नाही. कांदा मी फ्राय करून घेतला आहे. त्यानंतर इथे थोडे काजू घेतले, ते सुद्धा हलकेसे तांबूस होईपर्यंत तळून घ्यायचे. पाणीसुद्धा चांगलं उकळलेलं आहे. तर हे गरम मसाले वगैरे आहेत ते काढून घ्यायचे. मसाले काढल्यानंतर भिजवलेले तांदूळ घालून घ्यायचे. मी इथे 3 बाउल तांदूळ घेतले. मी हे अर्धा किलो बासमती तांदूळ भिजत घातलेले होते आणि त्याच्यामध्ये पाणी घालून 20 मिनिटं तसेच ठेवून द्यायचे. कढईमध्ये तेल गरम करून जिरं, चिरलेली मिरची, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घालून घेतला आहे. तांदूळ आपल्याला 70 ते 80% शिजवून घ्यायचे आहेत. इथे फोडणीमध्ये कांदासुद्धा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. चवीप्रमाणे मीठ घालायचं. आपण भाज्यांमध्ये मीठ घातलेलं आहे तर इथे थोडं कमी प्रमाणात मीठ घालायचं. भात शिजलेला आहे तो मी चाळणीमध्ये काढून घेते. फोडणीमध्ये आलं लसणाची पेस्ट घालून घेतले 1.5 चमचा. तीसुद्धा चांगली मिक्स करून घ्यायची. त्यानंतर इथे मसाले घेतलेत. 1.5 चमचा मालवणी मसाला, 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा बिर्याणी मसाला आणि हळदी पावडर. मसाले चांगले परतून झाल्यानंतर टोमॅटो प्युरी घालायची आणि ह्या ग्रेव्हीला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घातल्यानंतर सुद्धा चांगलं परतून घ्यायचं आणि मॅरिनेशन केलेल्या भाज्या घालून घ्यायच्या. भाज्यासुद्धा फोडणीमध्ये चांगल्या परतून घ्यायच्या. आणि फक्त 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवायचं. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. मी इथे झाकण काढून घेतलं आहे. ह्या भाज्या थोड्याफार शिजलेल्या आहेत. आता हंडीमध्ये बिर्याणीला लेयर्स द्यायचे आहेत. तर मी तळामध्ये शिजलेला भात घालून घेते. भात घालून झाल्यानंतर वरती भाज्यांचा लेयर द्यायचा. भाज्यांचा लेयर्स दिल्यानंतर वरती तळलेला कांदा घालायचा. थोडे काजू घालून घ्यायचे आणि कोथिंबीर घालून घ्यायची. माझ्याकडे पुदिना नव्हता. तुमच्याकडे पुदिना असेल तर थोडा चिरलेला पुदिनासुद्धा घालू शकता. अशा पद्धतीने मी 2 लेयर्स देणार आहे. त्याच्यानंतर परत एकदा भाताचा लेयर्स आणि नंतर
भाजीचा आणि लास्टला वरती परत भाताचा. वरती भाताचा लेअर्स दिल्यानंतर तळलेला कांदा घालून घ्यायचा, तळलेले काजू घालून घ्यायचे, कोथिंबीर घालायची. तळलेला कांदा, कोथिंबीर आणि काजू घातल्यानंतर 2-3 चमचे तूप घालून घ्यायचं. आणि झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं बिर्याणीला दम द्यायचा. 10 ते 15 मिनिटानंतर गॅस बंद करायचा आणि 10 मिनिटं तसंच झाकून ठेवायचं. त्यानंतर हे झाकण काढायचं. तुम्ही बघू शकता खूपच मोकळी सुटसुटीत अशी ही आपली व्हेज बिर्याणी बनून तयार आहे. अशा पद्धतीने जर आपण बिर्याणी बनवली तर ती खूपच चवदार बनते. तुम्हीसुद्धा ही बिर्याणी नक्की घरी बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. बाय बाय.